विकी हात दे रे. काय ग, काय झालं? रोहिणी, अगं आता तर छान एन्जॉय करत होतीस, एकदम असं रडायला काय झालं ग? ए रोहिणी, ठीक आहे, अशी मजा रडायली. तू काय आमचा डान्स बघून घाबरलीस का? का टिक्याला असा बघून घाबरलीस? अरे ही रडत होती ना आता. एक मिनिट. रोहिणी, का रडतेस तू? आईची आठवण आली मला. आता ती असायला हवी होती इथे. तिला इतकं बरं वाटलं असतं ना हे सगळं बघून. नाही, इथं पण बरोबर आहे. रोहिणी, तुला खरं सांगू का? तुलाच काय, अगं मला पण माझ्या बापूची, माझ्या माईची लई आठवणी आली. पण त्याला आपण काय करणार, नाही का? मागं तर बापू समोर उभा होता, तरी पण त्याला मी आवाज देऊ शकलो नाही. काय करणार आपण? हे बघा, आठवणी आपल्याला सगळ्यांनाच येत आहेत, पण आपण या सिच्युएशन मध्ये अडकलोय आणि ते आपण ऍक्सेप्ट केलंय ना, मग पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर आपण का बोलतोय? आपण हे सगळं रोहिणीसाठी केलं, ती खुश आहे आणि आपल्याला पण एक रिलीफ मिळालाय, तर ही मुवमेंट आपण जगूया ना. हा, आणि म्हणूनच आपण हा सगळा प्लॅन केला ना. हा बरोबर आहे. रोहिणी, डोळे पुस आधी. थांबा. हे बघा, इथं बघा. मामा, अरे तू का म्हणून रडायलाय? त्यांनाही त्यांच्या घरच्यांची आठवण आली असेल. अरे मामा, तू तर खवीस आहेस ना, आणि साधा सुद्धा नाही, काय सातपडीचा खवीस आहेस ना, तू का रडायलायस? अरे बाला, खवीस असलं तरी खवीसाला पण कालीज असतं ना. अरे ही रोहिणी तुमच्यासाठी मैत्रीण असेल रे. पण माझ्यासाठी तर ते माझ्यासाठी इमोशनल झालेत. मी प्रेग्नेंट आहे म्हणून त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे. अगदी लेकीसारखे माझे सगळे लाड पुरवलेत, हट्ट पुरवलेत, काय हवं नको ते बघितलंय. बाय, काळजी करू नकोस हो. हा बाबूराव आहे, तुझी सगळी काळजी घेत मी. माहिती आहे मला, आणि तुम्ही सगळे पण घेणार आहात हेही माहिती. माझे सगळे हट्ट पुरवणार आहात. थँक्यू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. मी इमॅजिनच केलं नव्हतं की या अशा परिस्थितीत तुम्ही एवढं सगळं कराल. थँक्यू सो मच. हे बाय द वे, ही आयडिया होती कोणाची? अरे विषय आहे का? नाही, म्हणजे माझी नाही, अनुजाची होती. पण आहे कुठे होती ना इथे आता? हो ना, राहिली कुठे अनुजा? आता होती इथं. ती किचन मधून चमचा आणायला गेली की चमचा बनवायला गेली आहे? झालं म्हणजे एव्हाना आईस्क्रीम वितळलं सुद्धा असेल. रोहिणी, तुला व्हॅनिला आईस्क्रीम आवडतं ना? आईस्क्रीम खाल्लं काय आणि प्यायलं काय पोटातच जाणार आहे, पिऊन टाक. नाही, आता चर्चा बंद. ऑन कर म्युझिक. मगाचा मूड कॅरी झाला पाहिजे. मी अनुजाला बघून आलो. थांबा, मूड कॅरी झाला पाहिजे. अरे बापरे. अरे तिकडे रोहिणीचं डोहाळ जेवण सोडून इथे काय करतोयस यार तू? क्या
अनुजा कुठे आहेस तू? अनुजा 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 कोण आहे? कोण आहे? अनुजा अनुजा माझ्याकडे बघ. हा मी आहे. अडम्या सत्या इकडे या. अनु अरे अनु हे विकी काय झालं? हे विकी अरे कळलं नाही मला. काय झालं? अनु कोणी केलं विक्रांत? अनु अनु काय होतं अनु? अनु शांत व्हा, अनु. हे बघ ऐक आम्ही आहोत. सावकाश हो काही होणार नाही अनु. अनु आम्ही आहोत ना. विश्वास ठेव. आम्ही वाचवणार. माझ्याकडे बघ. शांत राहा अनु. हो थोडं सहन कर. अनु काय होतं अनु? अनु शांत व्हा, अनु. अरे थांबा भावानं, माझं ऐका. तरी मी तुम्हाला सांगत होतो का शुभ कार्य जागेला मानवत नाही. इथला राखणदार आता गप बसणार नाही. गप्पा बस नाही तर तुला टापून टाकायचं. गप अनु शांत व्हा. अनु काही नाही होणार ना अनु. रक्त खूप जातंय. कोणी केलंय विक्रांत? काय झालंय? मी शोधायचा प्रयत्न केला, नाही सापडलं मला कोणी. इकडे बघ अनु. अनु काही होणार नाही अनु. काही होणार नाही. आम्ही सगळं इकडे बघ. अरे काहीतरी करा ना. अरे माझं ऐका आधी. गेला उचला आधी. आज घेऊन चला. तो काय करतो तो आज जाऊन करूया. माझं ऐका तो. उचल पाहिजे त्याला. इथे नकोय. आतल्या खोलीत घेऊन चला. रोहिणी सांभाळ. हे ठीक आहे, हिला बघ रे. हे घे हिला घे. ये रोहिणी ये. ठीक आहे, ये सांभाळ तिला सांभाळ. रोहिणी थांब. तू तिकडे बघू नकोस. तू मागव जरा. तू इकडे बघू नकोस. तुला त्रास होईल. थांब नको. थांब तू इकडे थांब. हा तू पुढे जाऊ नकोस. तुला त्रास वाढला ना तर प्रॉब्लेम अजून वाढेल. श्वास घे. एक काम कर रोहिणी. इथे बस. इथे बस. ये शांत बस. तिचं बीपी पण नॉर्मल असायला हवं. सतत बीपी चेक करावं लागेल आपल्याला. अनु शुद्धीवर राहा प्लीज. न होता कामा नये. काहीतरी करा. पण बीपी कसं चेक करणार? अरे आपल्या टिकेकडे बीपीचं मशीन आहे ना. तो गोळ्या नाही का घेत? काय झालं की टिके आहे ना. थांब टिकेला बोलूया. हे टिके. अरे मग कुठे आहे तो? ठीक आहे. अरे आत्ता तर इथे होता. मी घेऊन जा रूम मध्ये जाते. एवढे ठेव. माझ्याशी बोलत ठीक आहे. बरं झालं तू बॅग घेऊन निघालास ना. आपल्याला बॅग लागणार. तू चल. सत्या ऐक ना. हे बॅग त्यांची मदत हे सगळं राहू दे. आपण इथून पळून जाऊया. इथे डेंजर आहे रे सत्या. आपण पळून जाऊया. काय बोलला तू? अनुची अवस्था बघितलीस तू?
तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. तुझी बॅग दे, गोळ्या लागणार आहेत आम्हाला. ए सध्या ऐक ना, या गोळ्यांची गरज जास्त मला आहे रे. जर मला काय झालं तर मला मरायचं नाही रे सध्या. काय झालंय? काय होणार आहे? काही होणार नाहीये तुला. ती बॅग दे. ए, सध्या. ए, सध्या. बॅग दे. अरे नाही ना सध्या. चल. अरे सध्या ऐक ना. सध्या आय, सध्या ऐक ना. सध्या ऐक ना. सोड. ए सध्या ऐक ना रे. ए, सध्या ऐक ना माझं. ए ऐक ना. आधी अभ्या, नंतर मॅन्डी आणि आता अनुज. ए हलाम्या, माझ्याकडे आता वेळ नाहीये, नाही तर दाखवलं असतं मी तुला. ए सध्या सांगून ठेवतो, माझ्या मध्ये यायचं नाही. हा माझी बॅग मला दे. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझ्या मध्ये यायचं नाही. मारून टाकशील? पुढे नको येऊ. मार ना. सध्या. हा? हिंमत आहे का मला मारण्याची? मार ना. ए, सध्या. ए, सध्या. आपल्याला टाके घालावे लागतील. जखम अशी राहिली फार काळ तर चिघळू शकते. रोहिणी तू इथं का आली? अगं काही होणार नाही ना. हो 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 हो. तुला 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 बरं वाटतंय का? तू श्वास घे, श्वास घे. हा, शांत हो. आणली ह्याच्यात असेल. काढ काढ पटकन काढ. काढ काढ पटकन. डोळे उघडे ठेव, डोळे उघडे ठेव. काय झालं? तुम्ही शांत का झाला तसे? हा काय झालं? अनु, अरे काय नाही, सायली म्हणाली की ताबडतोब तुला टाके घालावे लागतील. टाके? अरे आपण टाके कसे घालणार सायली? अरे तेच म्हणालो मी तिला. ए अरे तुझ्या गावाकडे काही उपचार असतील ते सांग ना. अरे नाही ना गड्या. अरे असं कधी घडलंच तर नाही आधी. मला कसं माहित असतं नाही. बीपी चेक करून बघते एकदा. अनुजा, ऐक, हे बघ, घाबरू नको. काय होणार नाही, आम्ही आहोत ना. अनु अनु हिचं बीपी हाय होत आहे. आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल. वेळ नाहीये आपल्याकडे. हिचं बीपी नॉर्मल याची वाट नाही बघू शकत. टाके घालावे लागतील लवकर, नाहीतर तिला रक्त चढवावं लागेल. अनु अनुजा, हा हा. इथे जेव्हा केव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा तू मदत केलीस आम्हाला. आता काहीतरी कर ना प्लीज. प्लीज बाबूराव, आता तरी काहीतरी करा. नाही याच्यात तुम्ही मला घेऊ नका हो. बाबूराव, अहो जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. तर मला पण कळते हो, पण माझ्या हातनं काय भलता सलता घडलं तर त्या पोरीचा जीव जायचा ना. आणि समजा मी काय करायला घेऊन आणि त्या पोरीचा जर जीव गेला तर तुम्ही उलट्या कालच्याची माणसं आहात. मांजा जीव घ्यायला तुम्ही मांग पुढे बघायची नाही तो. असं काही होणार नाहीये बाबूराव. बाबूराव हे असं काहीतरी बडबडण्याआधी तिची अवस्था तरी बघा. जगण्यासाठी धडपडतीये ती. मला सांगा, आज हिच्या जागी तुमची मुलगी असती तर असेच बडबड करत उभे राहिला असता का इथे? का तिला वाचवण्यासाठी धडपड केली असती तुम्ही? बाबूराव, तुमच्या मुलासाठी रडताना पाहिलंय मी. या रोहिणीसाठी तुम्ही किती वेळा रडलाय मी पाहिलंय. आज आपल्या अनुला तुमची गरज आहे. अशा वेळेला माणूस म्हणून तिची मदत नाही करणार तुम्ही? मांजा कालीच ना तवाच हल्ला जवा तर रगात बघितला तवा. पण बाय काय करायचं तर मला कळतच नव्हतं गो. म्हणजे तू डोळे उघडलेस. आता मी माझ्या परीने काहीतरी उपाय करून बघतो. बाबा इथं माझ्या संग बाबा चल बाय. रोहिणी काय? बाय मी हा बाय. काही होणार नाही. हे वेगळी हिला पण बघ जरा. शांत बसतो चल. अनु माझ्याकडे बघ, डोळे उघडे ठेवे बघ. आमच्यावरती विश्वास ठेव. सगळं नीट होणार आहे. हा बाय 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 वाईस खलखड. बाय बाय वाय.
काय ग? स्टेबल आहे आता आणि ऑक्सिजन लेवल पण बरोबर आहे. हे मामा थांब जरा. आज ऐन वक्ताला शेवटी बाबूरावच मदतीला धावून आले आपले. थँक्स मामा, थँक्स. माझ्यापर्यंत मला जे काय करायचं होतं ना उपाय ते मी केलेत. रगात लय वाहून गेलाय. जखम भरायला पण येल लागल. आजची रात लय महत्वाची आहे आणि ती सांभाळायला पाहिजे. बाकी सगळा देवावर. आता अजून किती वेळ इथे थांबायचं आहे? तुला काय झालं मधीच? काय झालंय? अनुजावर तुम्ही जे काही उपचार केले आहेत ना त्याने काही होणार नाहीये. आपण इथून बाहेर पडूया. तुमचं माहित नाही पण माझं जे काही सामान इथे आणलंय ना ते माझं मला द्या. मी माझ्या रूममध्ये जातोय. इथून कुणीही कुठेही जाणार नाहीये. वेळ काय, प्रसंग काय, काय बोलतोयस तू? खरं तर हे अभयच्या वेळीच करायला हवं होतं. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं होतं. आपल्यात जर एकजूट असती ना तर एव्हाना ही वेळच आली नसती. काय झालं? काही नाही. तुम्ही काय एवढ्या मोठ्याने बोलताय? नाही नाही, काही झालेलं नाही. आराम करतो. शांत हो, काही झालेलं नाही. हा आराम कर. हे जरा हळू. झोपले सगळे. हे बघा, आता इथे जे काही घडतंय ते फार भयानक आहे आणि याच्यावर एकच उपाय आहे. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. यापुढे आपल्यातलं कोणीही एकटं राहणार नाही. आपण सतत एकत्र आणि अलर्ट राहायचं. समजलं? मला विवेकाचं म्हणणं पटायलंय. अरे पण असं किती वेळ एकत्र राहणार आहोत? जोपर्यंत हे सगळं कोण करतं हे कळत नाही तोपर्यंत असं एकत्रच राहावं लागणार आहे आपल्याला. उशिराने का होईना पण तुम्हाला आता अक्कल आली असं म्हणायचं. हो, तुमची एक मैत्रीण आणि 2 मित्र कायमची गेली आणि ही 4थी आता अर्ध मिली आहे. आता तरी तुम्हाला कल्ला असाच म्हणायला पाहिजे नाही काय? बाबूराव, ते सगळं काहीही झालं असलं तरी आता विक्रांत जे म्हणतोय तसंच करावं लागणार आहे आपल्याला. हो, मलाही पटतंय. विकीचं म्हणणं मला मान्यच आहे. मलाही पटतं. आता सत्याला पटत असेल तर ठीक आहे. अरे तिकडे रोहिणीचं डोहाळ जेवण सोडून इथे काय करतोय यार तू? क्या? अनु, अनु, विक्रांत, सतीश, अनु, अनु काय होतंय? अनु, हे अनु, इकडे बघ, माझ्याकडे काय काय बोल. काय झालं अनु? काय बोल, काय बोल बोल. काय त्रास होतोय का? काय होतंय? अनु, त्रास होतोय का? अनुजा गेली.